जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 15वा. आत्मदशक. समास 8वा. सूक्ष्मजीव निरूपण नाम. श्रीराम समर्थ. रेणूहून सूक्ष्म किडे, त्यांचे आयुष्य निपटची थोडे. युक्ती बुद्धी तेनेची पाडे, तयामध्ये. बघा, समर्थ सांगतायत की या सृष्टीमध्ये रेणूहूनही अणुरेणूहूनही सूक्ष्म असे अनेक किडे आहेत. कित्येक प्रकारचे किडे आहेत. त्यांचे आयुष्य एकदम थोडेसे असते आणि त्यामध्ये त्या प्रमाणातच अत्यंत अशी अल्पबुद्धी असते. म्हणजे पहा, आपण पावसाळ्यामध्ये लाईटीवरती पडणारे किडे आपण पाहत असतो. त्यांचं आयुष्य किती असतं. ज्या दिवशी पाऊस पडतो किंवा पाऊस पडणार असतो त्यावेळेस रात्रीची लाईट लावली की ते किडे लाईटवरती बसतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळीपर्यंत ते मरून गेलेले असतात. म्हणजे समर्थांच्या म्हणण्याप्रमाणे असे अनेक सूक्ष्म असे किडे असतात. आपण तरी डोळ्याने दिसणारे किडे बघतोय. पहा, आत्ता आपण विज्ञानाच्या दृष्टीनं पाहिलं तर अणुरेणूंचा शोध हा केव्हा लागला, 100-200 वर्षापूर्वी. पण समर्थांचा अभ्यास बघा, 400 वर्ष होऊन गेले. त्यांनी आज आपण वैज्ञानिकदृष्ट्या दुर्बिणीतून पाहतो की दुर्बिणीतून अभ्यास करतो सूक्ष्म अशा अणुरेणूंचा किंवा अमिबाचा. पण त्या काळात कुठली दुर्बीण होती आणि काय होतं, समर्थांचा अभ्यास कसा असेल बघा. समर्थांचा अभ्यास काय होता तर समर्थांकडे आध्यात्मिक दुर्बीण होती, आध्यात्मिक दृष्टी होती. त्यामुळं समर्थांनी अणुरेणूंचं विश्लेषण हे 400 वर्षापूर्वी करून ठेवलेले. पहा, समर्थांनी या समासामध्ये आपल्याला काय सांगितले. समर्थ म्हणतायत की या अति प्रचंड अशा विश्वामध्ये दुर्बिणीतूनही न दिसणाऱ्या अतिसूक्ष्म अशा जीवांपासून, म्हणजे थोडक्यात अमिबा पकडा. अमिबाचं उदाहरण घ्या. अमिबा ते अतिप्रचंड अशा प्राण्यांपर्यंत कितीतरी जीव आहेत. अनेक जीव आहेत. त्यातील प्रत्येकाची आयुष्य मर्यादा, जीवनपद्धती ही वेगवेगळी असू शकते. सूक्ष्म जंतू अनेक प्रकारचे असून ते शरीरामध्ये, झाडाझुडपांमध्ये, पाण्यामध्ये, हवेत असे सर्व ठिकाणी सर्वत्र ते असतात. तथापि या सर्वांमध्ये एकच गोष्ट समान असते, ती म्हणजे जाणीव ही होय. जाणीवेमुळेच भूक, तहान, अंतःकरण, भावभावना, विषयसुख अशा सर्व गोष्टी त्यांनाही आहेत. देहरक्षणासाठी तेही नेहमी जागरूक असतात. त्यांचेही यथार्थ ज्ञान कुणालाच नसते. ती जाणीव ज्यांच्यामुळे असते तो म्हणजे आत्मा हाच खरा ज्ञानी होय. इतर सर्व लोक थोड्याफार विद्या शिकून ज्ञानी असल्याचा अभिमान तेवढा बाळगतात. त्यांनी तसे न करता सारासार विचार करून, अभ्यास करून सर्व जाणीवांचा मुख्य व मूळ आधार जो आत्मा आहे त्याच्यापर्यंत पोहोचून त्याचा साक्षात्कार प्राप्त करून घेण्यातच खरे सार्थक जीवन आहे, खरे सार्थक आहे. तसा जो प्राप्त काम असतो तोच खरा उत्तम पुरुष असतो, हे लक्षात ठेवावे. आणि आपल्याला या समासातून समर्थांनी हे सूक्ष्मजीव निरूपण नाम या समासातून आपल्याला सूक्ष्मजीवांचा ते मनुष्याच्या उत्पत्तीचा अभ्यास समर्थांनी या समासामध्ये सांगितलेला आहे. तो आपण अभ्यास सखोल पाहणार आहोत. समर्थांनी या ओवीमध्ये सांगितलेलं आहे की या विश्वामध्ये धुळीच्या कणांपेक्षाही लहान लहान आकाराचे असे कित्येक कीटक असतात, अनेक कीटक असतात. जसा त्यांचा आकार अत्यंत लहान तसेच त्यांचे आयुष्यमानसुद्धा फार थोडे असते. त्याचप्रमाणे त्यांची बुद्धीही आणि जाणीव या गोष्टीसुद्धा त्याच प्रमाणात मर्यादित असतात.
थैसे नाना जीव असते पाहो जाता न दिसती अंतकरण पंचकाची स्थिती तेथेची आहे. म्हणजे समर्थ म्हणतात की असे अनेक जीव इतके सूक्ष्म असतात की त्यांना पाहू लागलं, त्यांना पाहायला गेलं तर ते डोळ्यांना दिसतसुद्धा नाहीत, परंतु अंतकरण पंचकाची स्थिती त्यांच्या ठिकाणी सुद्धा, त्यांच्या हृदयामध्ये सुद्धा अंतकरण पंचकाची स्थिती ही असते. बघा, समर्थांना म्हणायचं आहे की याशिवाय आणखीसुद्धा असे कितीतरी सूक्ष्म जीव आहेत, ते आपल्या उघड्या डोळ्यांनी, नुसत्या डोळ्यांना दिसत नाहीत, पण त्यांच्याही देहामध्ये अंतकरण पंचक. आता हे अंतकरण पंचक म्हणजे काय, तर पहिलं म्हणजे अंतकरण, दुसरं म्हणजे चित्त, तिसरं म्हणजे बुद्धी, चौथं म्हणजे मन आणि पाचवं म्हणजे अहंकार. हे त्यांच्या देहामध्ये सुद्धा असतो. त्यापुरते त्यांचे ज्ञान विषय इंद्रिये समान सूक्ष्म शरीरे विवरून पाहतो कोण. म्हणजे त्यांच्यापुरतेच त्यांचे ज्ञान असते. समर्थ म्हणतात की त्या जीवांच्या आकारापुरतेच, त्यांच्यापुरतेच त्यांचे ज्ञान असते. त्यांची इंद्रिये आणि विषयभोग हे सुद्धा समानच असतात, पण सूक्ष्म शरीरांचे विवरण कोण करणार, किंवा एवढ्या बारकाईनं, एवढ्या आवडीनं त्याचं विवरण, विवेचन कोण करणार, असं समर्थांना या ठिकाणी सांगायचं आहे. त्यात मुंगी महाथोर नेनो चालीला कुंजर मुंगीस मुताचा पूर ऐसे बोलती. म्हणजे या सर्वांमध्ये मुंगी ही अतिशय थोर असते. म्हणजे समर्थांना म्हणायचं आहे ते जीव इतके सूक्ष्म असतात की त्यांना मुंगीसुद्धा हत्तीप्रमाणे, म्हणजे फार अशी मोठी विशाल डोंगराप्रमाणे वाटते, जणू एखादा हत्तीच चालला आहे असे त्यांना आभास होतो, त्यांना वाटते. पण आपल्या दृष्टीने, म्हणजे मनुष्याच्या दृष्टीने मुंगी ही इतकी लहान आहे की मुंगीला म्हण वापरली समर्थांनी त्या काळची की मुंगीला मुताचा पूर अशी म्हणच पडलेली आहे. बघा, समर्थ म्हणतात की समर्थांना सांगायचं आहे की त्यांचा जीव अणूपेक्षाही सूक्ष्म असला तरी ज्ञान हे त्यांना त्यांच्या आकारापुरते, त्यांच्यापुरतेच ज्ञान असते. इंद्रिये आणि विषय सुख या गोष्टी त्यांनाही आहेत, त्यांनाही भावना आहेत, विषय आहेत, भोग आहेत, पण या सूक्ष्म शरीरांचा अभ्यास करून कुणीही पाहत नाही, असं समर्थांना म्हणायचं आहे. अशा किड्यांना, अशा सूक्ष्म जीवांना मुंगी ही फार अवाढव्य, बलाढ्य अशी वाटते. ज्याप्रमाणे त्यांना असं वाटतं की कोणीतरी हत्तीच चाललेला आहे. या उलट मनुष्यांसाठी, आपल्यासाठी मुंगी ही एवढी क्षुद्र असते की माणसाने लघवी केली, माणूस मुतला तरी तिच्यासाठी, मुंगीसाठी तो महापूरच ठरतो. म्हणूनच मुंगीला मुताचा पूर अशी म्हण पडलेली आहे, असं समर्थ या ठिकाणी सांगत आहेत. ते मुंगी समान शरीरे उदंड असती लहान थोरे समस्तांमध्ये जीवेश्वरे वस्ती कीजे. म्हणजे त्या मुंगीप्रमाणे लहान मोठी असंख्य अशी शरीरे आहेत आणि त्या सर्व शरीरामध्ये जीवरूपी ईश्वराने म्हणजे कोण, अंतरात्म्याने. ईश्वर म्हणजे कोण, अंतरात्मा. त्या अंतरात्म्याने वस्ती केलेली आहे. ऐसी या किड्यांचा संभार उदंड दाटला विस्तार अत्यंत साक्षपी जो नर तो विवरो न पाहे. म्हणजे अशा किड्यांचे समुदाय किंवा अशा किड्यांचे, जीवांचे समूह या पृथ्वीवर अपार दाटलेले आहेत, असंख्य आहेत. जो प्रयत्नशील आणि विचारी माणूस असतो तोच त्यांचे संबंधी विवरण करून सत्य जाणून घेतो. म्हणजे यांचा बारकाईनं अभ्यास करतो आणि खरं काय आहे, सत्य काय आहे त्याचा अभ्यास करून स्वतः जाणीव ठेवतो, जाणून घेतो. बघा, समर्थ या ठिकाणी म्हणतायत की मुंग्यांप्रमाणे लहान मोठे
लहान मोठे प्राणी तर या विश्वामध्ये अनेक आहेत, परंतु सर्वच देहांमध्ये जीवात्मा राहत असतो. असं एकंदरीत अशा किड्यांचा समुदाय आणि त्यांचा विस्तार प्रचंड आहे. परंतु जो माणूस जिज्ञासू आहे, जो माणूस अभ्यासू आहे, ज्याला आवड आहे, तोच तसाच मेहनती असतो. तोच या सगळ्यांचं निरीक्षण बारकाईनं निरीक्षण करून ज्ञान मिळवतो आणि सत्यापर्यंत जातो, पोहोचतो. पहा, समर्थांनी आपल्याला या समासामध्ये सूक्ष्मजीवांचा अभ्यास, तसंच मनुष्य आणि मनुष्याची उत्पत्ती, मनुष्याचा विकास याचा अभ्यास आपल्याला सांगितलेला आहे. या अगोदर समर्थांनी आपल्याला या विश्वातील ऊर्जारूपी जाणीव आणि तिची व्यक्त अशी रूपं म्हणजेच पंचमहाभूत याचं चिंतन आपल्याला सांगितलेलं होतं. पंचमहातत्व एकमेकात कालवलेली असून एकातून दुसरं अशा पद्धतीनं ती निर्माण होतात, याचाही आपण पाठीमागे अभ्यास केलेला आहे. आणि मागच्या समासातून विश्व उत्पत्ती संदर्भामध्ये आपल्याला समर्थांनी मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. जाणीवेचा वाहक असणाऱ्या वायूचा प्रचंड कार्याचा आवाका समर्थांनी समजावून सांगितलेला होता. पण त्यामध्ये एक प्रश्न अनुत्तरच राहिला, तो म्हणजे कुठला, की मनुष्य पृथ्वी तलावर कसा आला, म्हणजे मनुष्य कसा आला, तो निर्माण कसा झाला आणि तो आला कशासाठी आला, याची निर्मिती कुणी केली, अशा प्रश्नांचा आपल्याला पडलेला प्रश्न याचं समर्थांनी आपल्याला विवेचन सांगितलेलं आहे. बघा, समाजामध्ये बऱ्याच कुटुंबांमध्ये वंशावळ सांगण्याची प्रथा असते किंवा पद्धत आहे. वंशावळ म्हणजे कसे, माझे वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा, अशा रीतीनं आपण जास्तीत जास्त 4-5 पिढ्या मागं जाऊ शकतो. पण त्यापूर्वीच्या पुरुषांबद्दल म्हणजे त्याच्या अगोदरच्या घडून गेलेल्या त्यांचे निर्माते कोण होते, त्यांचं मात्र आपल्याला क्वचितच ज्ञान असतं, त्याची क्वचितच माहिती असते. पण असा शोध घेत जर मागं जायचं ठरवलं तर आपण सृष्टीचा निर्माता असलेल्या ब्रह्मदेवापर्यंत येऊन पोचतो. आपला शोध तिथपर्यंत जातो की ही सृष्टीच कोणी निर्माण केली. बघा, म्हणजे ब्रह्मदेवापर्यंत, मूळ पुरुष ब्रह्मदेवापर्यंत आपला तो धागा पोचतो. एखादा अतिशय चिकित्सक असंही विचारू शकतो की मग त्या ब्रह्मदेवाला कोणी निर्माण केलं, ब्रह्मदेवाचा निर्माता कोण. परमार्थामध्ये चिकित्सा, जिज्ञासा ती जरूर असावी, पण तिला साधनेचं पाठबळ असेल तर ती एका टप्प्यापर्यंत थांबते. तरी काही वेळा असंही वाटतं की अशा प्रश्नांचा दैनंदिन जीवनाशी तसा काय बघितला तर थेट संबंध नसतो. मग खरंच त्या प्रश्नांची उकल शोधण्यात, वेळ वाया घालवण्यात गरज आहे का, ती जरुरीच आहे का. म्हणजे समर्थांना म्हणायचं आहे की अशा प्रकारच्या चर्चा, अशा प्रकारच्या विचारणा किंवा अशा प्रकारची असलेली एक चिकित्सा, जिज्ञासा ही काय गरजेची आहे का. तिथपर्यंत आपण आज दैनंदिन व्यवहारात किंवा जीवनशैलीमध्ये, आजकालच्या जीवनशैलीमध्ये त्या गोष्टींचा काही फायदा होतो का, त्या चर्चांचा काही फायदा होतो का, त्या ज्ञानाचा काही उपयोग होतो का. म्हणजे पहा, आता समजा एक आपण उदाहरण पाहिलं तर एक लांबणीच्या प्रवासामध्ये आपण रेल्वेनं चाललो आहे. रेल्वेचा प्रवास त्यासाठी एकदम सोयीचा असतो. अशा प्रवासामध्ये प्रवास करताना रेल्वेच्या डब्यात बसून आपण प्रवासाचा आनंद लुटावा किंवा त्यात मन रमवावं, आनंद घ्यावा. पण आपल्याला काही लोकांना काय चौकशा पडलेल्या असतात की डब्याचा पत्रा किती जाडीचा असेल, डब्याला कुठलं लोखंड वापरलं असेल, किंवा या रेल्वेला चाकं किती असतील, या रेल्वेमध्ये रिबीट किती ठोकलेली असतील, याचा आपण विचार करावा. तसं आपण या सृष्टीत जन्माला आलो
मग इथल्या जगण्यातला आनंद लुटायचा सोडून या असल्या व्यर्थ प्रश्नांमध्ये उगीच कशाला बरं आपण गुंतायचं, कशाला लक्ष घालायचं, असं समर्थांना या ठिकाणी म्हणायचं सांगायचे. पण जीवाच्या सर्व शंका फिटून त्यांच्या अंतरंगात समाधान प्रस्थापित करण्याचा एकमेव उद्देशानं समर्थ ही उदाहरणं आपल्यापुढं ठेवत आहेत. माहिती आणि ज्ञान असणं या दोन वेगवेगळ्या बाजू असतील. विश्व उत्पत्तीच्या रहस्यांची केवळ माहिती करून घेण्यापेक्षा त्या माहितीचं ज्ञानामध्ये परिवर्तन होऊन अंतरंगी समाधान कसं विलसत राहील हे अधिक महत्त्वाचं आहे. त्यासाठीच तर समर्थांकरवी ग्रंथराज दासबोधाची रचना केली गेलेली आहे. विश्व निर्मितीचं बीज आपल्याला समाधान कसं देऊ शकेल हे पाहणं अतिशय मनोरंजक आणि उद्बोधक ठरेल, अतिशय रोचक असं ठरणार आहे. बघा, आजच्या तणावग्रस्त जीवनशैलीनं मनुष्याला चिंता, भ्रांत, काळजी यांनी पुरतं वेढलेलं आहे, पुरतं घेरलेलं आहे. कुणी शारीरिक व्याधींनी तर कुणी मानसिक रोगांनी त्रस्त आहे. त्यामुळं वैतागातून प्रत्येक जण जणू भगवंताला कैफियत सांगताना म्हणतोय की अरे देवा, का म्हणून ही सर्व दुःख माझ्या वाट्याला येत आहेत. खरं तर आनंद उपभोगण्यासाठी देवानं सृष्टीमध्ये किती विविधता निर्माण केली आहे, पण ही सृष्टी आपल्यासाठी आनंददायी न ठरता दुःखदायीच ठरत असल्याचं अनेकांना वाटत असतं. शिवाय आनंद मिळावा यासाठी आपण ठोस काही करतो का, हाही एक मोठा गहन प्रश्नच आहे. उमेदीच्या काळात आपण पैसा करत आरोग्याकडे दुर्लक्ष करून धन संपादन करत राहतो आणि उतार वयात तोच पैसा आपल्या आजारपणावर खर्च करतो. थोडक्यात आपण जगतो असं की कधी मरणारच नाही आणि मरतो असं की कधी जगलोच नाही. आपल्या या विचित्र अवस्थेचं कारण बघा, आपल्या या विचित्र अवस्थेचं मूळ कारण म्हणजे आपल्या अस्तित्वाचं गमक. या सृष्टीचं खरं स्वरूप आपल्याला कळतच नाही, उमगतच नाही. आपण अहंकाराला कवटाळून अज्ञानाची कवचं अंगावर चढवून मी म्हणजे देह, मी म्हणजे कोणीतरी मोठा, मी म्हणजे कर्ता, ही भूमिका अधिकाधिक आपण घट्ट करतो आणि मिथ्या सृष्टीतील मिथ्या व्यवहाराला सत्यत्व देऊन बसतो. व्यवहारात तुझं माझं या जुगलबंदीत भली बुरी कर्म घडतात. त्यातून निर्माण होणारे तणाव, द्वेष, मत्सर शेवटपर्यंत आपला पिच्छा पुरवतात. अशा वेळी समर्थांचं मार्गदर्शनच आपल्याला उपयोगी पडतं. समर्थांनी मांडलेलं विश्व उत्पत्तीचं सहज सुंदर रहस्य आपले अंतःचक्षु उघडायला मदत करतं आणि संत्रस्त मनाला म्हणजे त्रासदायक मनाला, हताश मनाला आपल्याला ते शांत करतं. मानवाची उत्पत्ती कशी झाली? समर्थ सांगतात की मानवाची उत्पत्ती कशी झाली याचे दोन प्रकार सांगता येतात. म्हणजे एक म्हणजे उत्क्रांती आणि दुसरं म्हणजे निर्मिती. उत्क्रांती विज्ञानाच्या अधीन आहे, विज्ञानाधिष्ठित आहे, तर निर्मिती आध्यात्मिक दृष्टिकोनावर आधारलेली आहे. तर्कवादी विचारणातून इंग्लंडचा शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञानं मनुष्याच्या उत्क्रांतीचा सिद्धांत अंदाजे 200 वर्षापूर्वी मांडलेला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार पहिल्यांदा सूक्ष्म चेतनाशक्ती अस्तित्वात होती. तिला रूप, आकार नव्हता. यथावकाश पाणी निर्माण होऊन ते गोठून जडत्व निर्माण झाले. जलात वनस्पती म्हणजे पानामध्ये लहान लहान वनस्पती निर्माण होऊन त्या आधारे त्या विकास होत गेला. पुढे अनेक पशुपक्षी जन्माला आले.
पशूंमधील माकडाचा विकास होत जाऊन त्यातून मनुष्य निर्मिती झाली असं डार्विनचा सिद्धांत सांगतो. आज जगमान्य असलेला हा सिद्धांत संतांच्या अनुभूतीपेक्षा एकदम वेगळा आहे. डार्विननं त्याचं मत सुमारे 200 वर्षापूर्वी मांडलेलं आहे. पण सृष्टीचा विकास तर सनातन काळापासून झालेला असल्याचं शास्त्र पुराणांमधून दिसून येतं. डार्विनच्या म्हणण्यानुसार सृष्टीचा मनुष्याचा विकास टप्प्याटप्प्यानं होत आला तर आत्मज्ञानी सत्पुरुष विश्व उत्पत्तीकडे वेगळ्या दृष्टीनं पाहतात. अशा दोन्ही मतांचा तुलनात्मक अभ्यास आपण पाहणार आहोत. बघा, डार्विनच्या उत्क्रांतीच्या मताला संत का बरं मानत नसावेत? जीवाच्या अस्वस्थ मनाला स्वस्थ करणं, त्याला विश्राम मिळवून देणं, समाधान देणं हे संतांचं खरं तर विहित कार्य आहे. मनुष्याचं जीवन असीम सुखानं शांतीनं भरून टाकण्यासाठी ते झटत असतात. डार्विनच्या उत्क्रांतीवादानुसार वनस्पती ते मनुष्य या विकासात जीव अनेक योनींमधून फिरत येतो असं मानलं जातं. त्यामध्ये विविध वनस्पती, कृमी, कीटक, जलचर, पशु, पक्षी, प्राणी, माकड आणि शेवटी मनुष्य इथपर्यंतच्या प्रत्येक योनीमध्ये जीवाला चिंता, भय आहेच. जीवाचा या योनीतून दुसऱ्या योनीत विकास जरी होत असला तरी त्याच्या अंतरंगातील भय कायम असतंच. देहाच्या आधारे होणारा विकास भययुक्तच असेल तर मग भगवंतानं वृथाच सृष्टी निर्माण केली, विनाकारणच मोकळीच सृष्टी निर्माण केली असं आपल्याला म्हणावं लागेल. मनुष्यासह कोणत्याही योनीतील जीव भीतीयुक्त होऊन स्वस्वरूपास जाणण्यास जर असमर्थ ठरत असेल तर मनुष्य जीव निर्माण करून भगवंतानं काय साधलं? त्याचं काही चुकलं तर नाही ना, अशी शंका घेण्यास वाव मिळतो. मानव बुद्धिवान असूनही भ्रांत मिटवू शकत नाही. मनुष्य देह मिळण्या अगोदरच्या योनीत त्याला कुठल्याही उपाधी नव्हत्या. पैसा, अडका, मानापमान, भौतिक उत्कर्षाची आस यापैकी कशाचीच गरज मनुष्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही जीवाला नसते. तर मग अशा योनीत असताना तरी जीवाला काळजीपासून दूर राहता येणं, समाधान मिळणं शक्य होतं. पण तसं घडताना दिसत नाही, हे सत्य आहे. जीव मनुष्यदेह धारण करतो खरा, पण त्याची भूमिका चुकल्यामुळं त्याला जीवनाचं खरं स्वरूप समजावून देण्यासाठी संतांना उत्क्रांतीवादात हस्तक्षेप करावा लागतो. अज्ञानी मूळ जीवाचं समाधान हे जणू संतांचं ध्येयच आहे. त्यासाठी ते सामान्य जीवाच्या पातळीवर येतात, त्याला समजवतात. अन्यथा एका रामनामाशिवाय त्यांना कशाचाच ध्यास नसतो आणि आपणही फक्त भगवंताचं नाम सतत घ्यावं अशीच त्यांची अपेक्षा असते. दासबोधासारख्या ग्रंथांमधून केवळ माहिती द्यावी असा जर उद्देश असता तर संतांची लेखणी मूकच राहिली असती. पण संत ही आपली अनंत काळाची माताच आहेत. आपल्यासारख्या आततायी लेकरांनी आक्रास्तळेपणा करू नये, आपल्या हातून अपकृत्य होऊ नयेत. उलट आत्मोद्धार करून मनुष्य जन्माचं सार्थक व्हावं या उदात्त उद्देशानं समर्थ माऊली आपल्याला असे दासबोध ग्रंथ रचून उत्क्रांतीवादासारख्या पोकळ कल्पना दूर करू पाहत आहेत. आपल्या मनातील भय, चिंता यांना पळवून लावून सृष्टी निर्मितीचं खरं सूत्र ती उलगडून दाखवत आहेत. ते सूत्र कसे आहे ते आपण पुढं पाहणार आहोत. माणसानं
बुद्धी तर्काच्या मदतीनं मांडलेला मानवाच्या उत्पत्तीचा सिद्धांत आणि आत्मज्ञानी संतांनी स्वानुभवानं जाणलेली मानवाच्या निर्मितीची प्रक्रिया यामधील फरक आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. विज्ञानानं डार्विनचा मनुष्य हा सर्वात सुधारलेला प्राणी आहे हा तर्कावर बेतलेला उत्क्रांतीवाद स्वीकारला आहे. डार्विनच्या या तत्वाला छेद देत मनुष्य निर्मितीची प्रक्रिया वेगळ्याच तऱ्हेनं झाल्याचं संत अनुभूतीनं सांगतात. डार्विन अर्थात विज्ञानाचं ग्राह्य धरलेलं मत आणि संतांना झालेली अनुभूती यातील मूलभूत फरक आता चिंतनाला आपण घेऊयात. सृष्टीचं अस्तित्व सत्य मानून सृष्टीला ग्राह्य धरून विज्ञान या विश्वाची तसंच मनुष्यांची उत्पत्ती क्रम विकासानं झाली असावी असा तर्क मानतं. म्हणजे सृष्टी निर्माण झाली आणि मनुष्य विकसित होत गेला असं अनुमान शास्त्रज्ञ आपल्या समोर ठेवतात. मात्र समर्थांसारखे आत्मज्ञानी संत म्हणतात जे निर्माण झालेच नाही अशा विश्वाबद्दल काय आणि कसं सांगणार. सृष्टी निर्माण झालीच नाही. आपल्याला जी दिसते ती सृष्टी परमात्म्याचा विस्तार आहे असं संत मानतात. या दोन भिन्न विचारसरणीतून एक मुद्दा ठळकपणे समोर येतो तो असा आहे की विज्ञान अर्थात शास्त्रज्ञ मायेतून परब्रह्माकडे पाहतात तर सत्पुरुष परब्रह्माच्या बाजूने विचार करतात. आपण सर्वजण मायेच्या विळख्यात सापडलेलो आहोत. आपले विचार कल्पना संवेदना भावभावना मायेच्या अखत्यारीत येत असल्यामुळं आपण मायापटल ओलांडून जाऊ शकत नाही. त्यामुळं डार्विनसारखा एखादा शास्त्रज्ञ विचारवंत मानवाच्या उत्पत्तीचा तर्कवादावर आधारित सिद्धांत मांडतो तेव्हा ते विचार तर्कनिष्ठ बुद्धिनिष्ठ मंडळींना संतोषवितात. आपल्या तर्काला आधार मिळाल्यानं मनुष्य मन तात्पुरतं समाधान पावतं. या उलट संतांचं सांगणं असं आहे की जिथं सृष्टीच निर्माण झालेली नाही आहे तिथं मानवाच्या उत्पत्तीची शंका येऊच शकत नाही. संतांचं हे मत मात्र आपल्याला पूर्णपणे कल्पनाविलास वाटतो कारण आपल्याला त्याची प्रचिती नसते. कल्पनेनं दृश्याची प्रचिती आपल्याला चटकन येते. त्यामुळं सृष्टीपासून वेगळं राहून तिचं अस्तित्व नाकारून आपण सृष्टीचा विचार करूच शकत नाही. म्हणून आपण डार्विनचा सिद्धांत सत्य मानतो. पण समर्थांचे स्वानुभूतीचे बोल मात्र अंतरंगात उतरू शकत नाही. म्हणजे याचं कारण काय असावं, यामागं नेमकं काय कारण असावं. संत परब्रह्माच्या बाजूनं जेव्हा सृष्टीकडे बघतात तेव्हा त्यांना सर्वत्र भगवंतच भरून उरलेला दिसत असल्याचं जाणवतं. पहा, सद्गुरू सर्वांमध्येच रामरूप पाहायचे. तुलसीदास विश्वनाथांचं वर्णन करताना म्हणतात सिय राममय सब जग जानी. म्हणजे संतांची ही भूमिका आत्मानुभूतीची आहे. पण आपण जेव्हा मायेतून परब्रह्माकडे पाहतो तेव्हा माया परब्रह्माचा विचार आपल्या अंतरंगात स्थिरावूच देत नाही, विचारच शिरून देत नाही. परब्रह्माला कल्पना स्पर्श करू शकत नाही आणि आपण कल्पनेशिवाय विचार करू शकत नाही. मग कल्पना थांबली की विश्वास उडतो. त्यामुळं सृष्टीच्या मनुष्याच्या उत्पत्ती संदर्भात मायेच्या पलीकडे जाऊन विचार करता येणं अत्यंत गरजेचं असतं. आपल्यासाठी हाच मोठा अडथळा ठरतो. असा विचार करणं आपल्याला जमत नाही, पण आपली फसगत होऊ लागते. त्यामुळं विश्वाच्या निर्मितीचं मूळ परब्रह्मातच आहे, पण ते निर्विकार निर्लेप असल्यामुळं मूळ मायात सर्व घडवून आणत असते. हे सूत्र समजावून सांगताना समर्थ पुढे हे सूत्र विस्तारानं समर्थ पुढे आपल्याला समजावून सांगतायत. समर्थ पुढे म्हणतात
ते मुंगी समान शरीरे उदंड असती लहान थोरे समस्तांमध्ये जीवेश्वरे वस्ती कीजे. म्हणजे मुंगीप्रमाणे लहान मोठे प्राणी तर या विश्वामध्ये अनेक आहेत, परंतु सर्वच देहामध्ये जीवात्मा राहत असतो. पुढे समर्थ म्हणतात, एसिया किड्यांचा संभार उदंड दाटला विस्तार अत्यंत साक्षपी जो नर तो विवरो पाहे. म्हणजे एकंदरीत अशा किड्यांचा समुदाय आणि त्यांचा विस्तार फार प्रचंड आहे, परंतु जो माणूस जिज्ञासू अभ्यासू तसाच मेहनती असतो तोच या सर्वांचे निरीक्षण करून ज्ञान मिळवतो. नाना नक्षत्री नाना किडे त्यास भासती पर्वता एवढे आयुष्यही तेनेची पाडे उदंड वाटे. म्हणजे वेगवेगळे असे अनेक कीटक इतर नक्षत्रांवर आणि परब्रह्मावर आहेत. ते सर्व काळामध्ये असतातच. ते आकारमानाच्या तुलनेमध्ये पर्वता एवढे वाटतात आणि त्यांचे आयुष्यसुद्धा दीर्घ असे असते. पक्षा एवढे लहान नाही, पक्षा एवढे थोर नाही, सर्प आणि मच्छ पाही येणेची पाडे. म्हणजे पक्षी म्हणजे थोडक्यात चिमणी. पक्षी फार चिमुकला असतो, छोटासा असतो आणि फार प्रचंड, फार तर म्हणजे कोण तर गरुडा एवढा असतो. बघा, जास्तीत जास्त मोठा गरुड असाही असतो. सर्प, विरोळा आणि शेषनाग आणि मासे, छोटी मासळी किंवा देवमासा यांच्यातही असा प्रकार आहेत. मुंगीपासून थोर थोरे चढती वाढती शरीरे त्यांची निर्धारिता अंतरे कळो येती. म्हणजे मुंगीपासून जर पाहत गेलो तर असे दिसते की एकाहून एक मोठमोठे शरीरधारी प्राणी जगामध्ये आहेत, पण त्यांच्या मनोरचनेचे जर विश्लेषण करून पाहू लागलो तर त्यांचे अंतरीचे भेद कळू शकतात. नाना वर्ण नाना रंग नाना जीवनाचे तरंग एक सुरंग एक विरंग किती म्हणून सांगावे. म्हणजे अगणित असे वर्ण आहेत, किती वर्ण आहेत आणि अनेक असे रंग आहेत. त्यांची वेगवेगळी जीवन पद्धती आहे. कुणी नयन मनोहर असतं तर कुणी विद्रूप असतं. असे भेद कितीतरी सांगता येतील, पण किती सांगत बसणार. एके सुकुमारे एके कठोरे निर्माण केली जगदेश्वरे सुवर्णासारिखी शरीरे दैदिप्यमाने. म्हणजे काही देह फार सुकुमार आहेत तर आणखी काही देह टणक आहेत. याशिवाय इतर सोन्यांसारखे तेजस्वी आणि दिव्य देह जगनियंत्याने घडवलेले आहेत. शरीरभेदे आहारभेदे वाचा भेदे गुणभेदे अंतरी वसिजे अभेदे एकरूपे. म्हणजे आपण जे अनेक जीव पाहत असतो त्यांच्यात शरीर रचना, आहार विहार, भाषा, गुणधर्म असे अनेक भेद दिसतात, पण या सर्वांमध्ये आत्मा हा जाणीव रूपाने सर्वत्र सारखा असतो. एक त्रासके एक मारके पाहो जाता नाना कौतुके किती एक अमौलिके सृष्टीमध्ये. म्हणजे त्यात एखादा प्राणी त्रासदायक असतो तर दुसरा एखादा मारकुट्या स्वभावाचा असतो. आपण जर बारकाईने निरीक्षण करू लागलो तर असे चित्र विचित्र आणि मौल्यवान आश्चर्यकारक पुष्कळ असे प्रकार या सृष्टीमध्ये या जगात आपल्याला पाहायला मिळतील. ऐसी अवघी विवरून पाहे ऐसी प्राणी कोण आहे आपल्या पुरते जाणवणार आहे किंचित मात्र. म्हणजे त्याचप्रमाणे सर्वांचेच निरीक्षण करू शकेल असा कुणी माणूस नसतो. प्रत्येक जण स्वतःपुरते आवश्यक तेवढे अल्पज्ञान मिळवतो आणि जीवन जगत असतो. पहा, या समासामध्ये आपण सूक्ष्म जीवांचा आणि
मनुष्य उत्पत्तीचा अभ्यास करत आहोत. पहा, समर्थ पुढे म्हणतात की परब्रह्माच्या ठिकाणी मूळ माया निर्माण झाली. पंचमहाभूत आणि त्रिगुण अशी 8 तत्व मूळ मायेत कालवटलेली असतात. तीच अष्टदा प्रकृती होय. परब्रह्माच्या ठिकाणी मूळ माया निर्माण झाली हे विधान नीट समजून घ्यायला पाहिजे. कारण हे विधानच आपल्या कल्पनेचा उगमबिंदू आहे. इथं आपल्या कल्पनेला जरासा थारा मिळतो आणि त्या आधारे सृष्टी निर्मितीचा तर्कवाद मांडण्याचा आपण प्रयत्न करू लागतो. मूळ मायेचं, शारदेचं सामर्थ्य वर्णन करताना समर्थांनी पहिल्याच दशकामध्ये सांगून ठेवलेले, जे अनंत ब्रह्मांडे घडी लीळा विनोदेची मोडी, आपण आधी पुरुषी दडी मारून राहे, जे प्रत्यक्ष पाहता आढळे, विचार घेता तरी ना ढळे, जयेचा पार न कळे ब्रह्मादिकांसी. म्हणजे शारदा म्हणजे शारदा कोण? अर्थात मूळ माया निर्माण झाली अशी नुसती कल्पना करताच ती क्षणार्धात ब्रह्मांड निर्माण करते आणि ते मोडूनही टाकते. हे ती अगदी विनासायास करते, लीलया करते. इथं या ठिकाणी डार्विननं म्हटलंय तसा क्रम विकासाचा आणि उत्क्रांतीचा प्रश्नच उद्भवत नाही. रामचरितमानसमध्ये तुलसीदासांनी प्रभू रामचंद्रांच्या अर्थात मूळ पुरुषाच्या सामर्थ्याचं वर्णन करताना श्री महादेव माता पार्वतीला काय म्हणाले ते सांगताना म्हटलेलं आहे, उमा राम की भुकुटी बिलासा, होई विश्व पुनी पावई नासा. उमा प्रभू रामांच्या केवळ भुवईच्या इशाऱ्यानं विश्व उत्पन्न होतं, तसंच नाशही पावतं. मूळ पुरुषाचं हे सामर्थ्य म्हणजेच मूळ माया. ती मूळ पुरुषाहून वेगळी राहू शकत नाही. आपण तिला नीट समजावून घेत नाही. हीच तर खरी गंमत आहे. मूळ माया अनंत विश्व निर्माण करते, पण ती परब्रह्माच्या स्वरूपात लीन होऊन राहते, लपून राहते. इंद्रियांनी पाहायचं म्हटलं तर ती दिसते, मात्र विचारांनी तिचा शोध घ्यायचा झाल्यास तिचं खरं स्वरूप कळत नाही. म्हणजेच माझं घरदार, प्रपंच इत्यादी सर्व काही आपल्याला दिसतं, समजतं, पण विश्व निर्माणच झालं नाही हे काही केल्या आपल्याला कळत नाही, उमगत नाही. जिथं ब्रह्मादिकांना देखील या मूळ मायेचा पार लागत नाही, तिथं आपल्यासारख्यांची काय कथा म्हणायची. परंतु सद्गुरूंच्या कृपेनं विवेकाची कास धरून जो कल्पनेला, शून्याला भेदून पुढं जातो, त्याला याची सत्यता पटेल. त्यासाठीच तर सद्गुरूंचा सदा सर्वदा संग असणं नितांत गरजेचं असतं. म्हणून आपण सर्वांनी सद्गुरूंचा संग, सहवास ठेवायला हवा. सद्गुरूंनी दिलेलं साधन ते आपण करायला हवं. नामस्मरण जे सद्गुरूंनी आपल्याला दिलेलं असतंय ते आपण चिरंतर केलं पाहिजे. सद्गुरू म्हणतात, माया दूर कर, सृष्टीविषयी असणारा आमच्या मनातील भ्रम घालव, द्वैत म्हणजेच कल्पनांचाही अंत कर. अशी आपण सद्गुरूंची करुणा भागतो. आपल्या अंतरंगातील कल्पनात मूळ मायेचं व्यक्तरूप आहे आणि तिच्या आधारेच आपण सृष्टी, मनुष्याच्या उत्पत्तीचा तर्क विचार करतो. या कल्पनेचा अस्त झाला तरच सृष्टी निर्मितीचं, मनुष्याच्या उत्पत्तीचं कोडं आपल्याला उलगडू शकतं. परब्रह्मामध्ये मूळ माया, तिच्यामध्ये गुणमाया, पुन्हा तिच्यातून त्रिगुण, त्यातील तमोगुणातून पंचमहाभूत निर्माण झाली. पंचतत्व
आणि त्रिगुण यांनी मिळून ही अष्टधा प्रकृती निर्माण झालेली आहे. या सृष्टीत अनंत वस्तू निर्माण झाल्या. अखिल सृष्टीला व्यापून असणारा, त्यामध्ये रमणारा, सर्वांच्या अंतर्यामी वसणारा तो भगवंतच भोग घेणारा एकमेव भोक्ता झाला. संत हे जाणून असतात, पण मायेमुळं आपल्या बुद्धीला ते पटत नाही. आपल्या तर्कवादी विचारांच्या मागं सर्वात अगोदर जर कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे मूळ मायेची निर्मिती. सद्गुरूंच्या म्हणण्यानुसार मूळ माया म्हणजे जी नाही ती माया. किती संक्षिप्त पण तरीही एकदम चपलक समर्पक व्याख्या आहे ही. जी आपल्या जीवनात अस्तित्वातच नाही तिचं आपण चिंतन करत असतो. आपण मायेला इतकं घट्ट धरलेलं आहे की संतांची भूमिका काय आहे हेच आपल्याला नेमकेपणानं कळत नाही. आपण परब्रह्माकडं कर्तृत्व द्यायला जातो, पण ते पूर्वी जसं निश्चळ निर्विकल्प होतं तसंच ते कायमस्वरूपी राहतं. त्यामध्ये कर्तृत्वाची भावना आली ती या मूळ मायेमुळं, जी आपल्या अंतरंगात वायू स्वरूपात वसत असते. या वायू स्वरूपाचाच पुढं विस्तार होतो. म्हणजे तो विस्तार होता होता त्यातून गुणमाया प्रसवली. वायूच्या आधारेच त्रिगुण निर्माण झाले आणि वायू स्वरूपातूनच 3 गुणांचे स्वामीही निर्माण झाले. बघा, समर्थ म्हणतात पुढे, ते सांगताना समर्थ पुढे सांगतात की मूळ मायेतील सत्वप्रधान जाणीवेत श्री विष्णू होते. नंतर ते चतुर्भुज देहधारी बनले. याच पद्धतीनं ब्रह्मा आणि महेश देखील मूळ जाणीवेतच होते. तर यथावकाश त्यांनीही देह धारण केला. त्यांना प्रगट किंवा गुप्त होण्याला अजिबात वेळ लागत नाही. असं हे सृष्टी निर्मितीचं रहस्यमय बीज संतांनी स्वानुभूतीनं सांगितलेलं आहे. त्यांनी ते स्वानुभूतीनं जाणून घेतलं आणि ते आपल्यापर्यंत पोचवलेलं आहे. सृष्टी निर्मिती झाली हा आपला भ्रम आहे, कल्पना आहे. डार्विननं या कल्पनेच्याच मदतीनं मनुष्य निर्मितीचा उत्क्रांतीवाद जगासमोर मांडला. त्याच्या उत्तुंग वाटणाऱ्या विचारांची मजल मात्र मूळ मायेपर्यंत जाते असं म्हणणंही थोडं धाडसाचंच ठरेल. ॲडम आणि ईव मनुष्य जातीचे उत्पत्तीकर्ते आहेत असं विज्ञानाला वाटतं. एखादा म्हणतो की मानव निर्मितीमागं आदिपुरुषाचाच हात असला पाहिजे. दुसरा म्हणतो की ब्रह्मदेवाचा पुत्र दक्ष याची ही सारी कामगिरी आहे. सारांश म्हणजे काय, तर मनुष्य निर्मितीसाठी मानवी शरीराचाच वापर झालेला आहे असं मानलं गेलं. मूळ माया ते ॲडम आणि ईव या साखळीचा विचार केला तर मनुष्य फारच अलीकडचा आहे. संतांना मात्र परब्रह्मापासून सुरू होणारी कल्पनारूपी नाळ दिसली. भगवंताच्या नामस्मरण रूपी धारदार पात्यानं ही चिज्जड नाळ कापून टाकण्याचा उपदेश संत जीवाला देत असतात. नाम घेता घेता आपण आपलं अस्तित्व जेव्हा हरवून जाऊ तेव्हा ही कल्पनाशक्ती थंडावेल आणि समर्थांचा बोध आपल्याला समजेल, उमजेल. पण याला किती काळ लागेल हे कोणाला ठाऊक. मात्र समर्थ कनवाळू आहेत. आपल्याला ते तात्काळ ठेवत नाहीत. त्यांनी सांगितल्यानुसार आपण नाम घेऊ असा त्यांना विश्वास आहे. म्हणूनच ते विश्वाचं स्वरूप उलगडून दाखवत आहेत. सृष्टीच्या तसंच मनुष्याच्या निर्मितीबाबत विचार करताना आपल्या कल्पनेची झेप फार फार तर मूळ मायेपर्यंत जाऊ शकते. बुद्धी, विचार, कल्पना मायेच्या प्रांतात येत असल्यामुळं शास्त्रज्ञांच्या
तर्कवाद्यांच्या विचारसरणीला मर्यादा पडतात. भगवंताचं स्वरूप जाणण्यासाठी मायेच्या अर्थात शब्द विचार कल्पना यांच्या पलीकडं आपल्याला जावं लागतं. त्यामुळं बुद्धिवाद्यांचा तर्क आणि सत्पुरुषांचं ज्ञान यातील फरक आपण समजावून घेत आहोत. सृष्टीचं अस्तित्व ग्राह्य धरून डार्विननं मानवाच्या क्रमविकासाचा उत्क्रांतीवाद मांडला तर संत ही सृष्टी निर्माणच झालेली नाही आहे असं स्वानुभूतीनं सांगतायत. या दोन्ही भूमिका नीट समजावून घेण्याचा आपण प्रयत्न करू. काय असतं बघा, आपण सृष्टीतील सजीव निर्जीव अशा वस्तूंचं बाह्यांगावरून मूल्य ठरवतो. चांगलं वाईट, ज्ञानी अज्ञानी, श्रीमंत गरीब ही भेदाची दृष्टी आपल्याला मिळते ती त्रिगुणांच्या सदोष चष्म्यामुळं. म्हणून आपल्याला ही सृष्टी गुणदोषमय दिसते, तर तीच सृष्टी संतांना मात्र रामरूप दिसते. वास्तविक विश्वाचं तेच खरं स्वरूप आहे. जगात एका प्रभू रामाशिवाय दुसरं काहीही नाही. परंतु मायेचा विळखा पडल्यामुळं अज्ञानवश आपण बाह्यांगावरूनच मूल्यमापन करतो. इथंच आंतरिक संघर्षाची ठिणगी पडते की खरं काय आहे. अर्थातच संतांचं स्वानुभूतीवर आधारलेलं ज्ञान हे विज्ञानापेक्षा केव्हाही श्रेष्ठच असणार ना, हे आपल्याला समजलं पाहिजे. आज आपल्याला प्रचिती नाही म्हणून संतबोधाची अवहेलना करण्याचा आपल्याला काय अधिकार आहे. संतांचे बोल असत्य मानून ना आपलं आत्मकल्याण होणार ना इतरांचा फायदा होणार आहे. शिवाय विश्वाचं खरं स्वरूप कळणार नाही आणि साधनाची प्राप्ती होणार नाही, ते वेगळंच. त्यामुळं संतांच्या अनुभूतीला ग्राह्य धरून त्यांना शरण जाऊन आपल्या अंतरंगाची झेप, वृत्तीची व्यापकता, मनाची सूक्ष्मता त्यांच्या अनुभूतीपर्यंत नेणं हे आपलं ध्येय असायला हवं. परब्रह्माकडं कर्तेपण जात नाही. मूळ मायेला कर्ता म्हणावं तर जी नाहीच ती माया असं आपल्याला संत सांगतात, सद्गुरू सांगतात. त्यामुळं मायेकडेही कर्तृत्व देता येत नाही. मग करता कोण असा प्रश्न सामान्य जीवाला पडू शकतो. संत सांगतात, विवेक विचारातूनच या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं. सृष्टीतील चेतन अचेतन वस्तूतील गुण दोष जर आपण बाजूला करू शकलो तर त्या सर्वांच्या ठायी नारायण वसलेला आहे हे आपल्याला चटकन कळू शकेल. जसं संतांनी सूक्ष्मात विचार करून ते जाणलं तसंच विवेक प्रदान होऊन आपणही सृष्टीचं सत्य स्वरूप जाणू शकतो. आपल्या वृत्तीमध्ये पालट घडवून म्हणजे आपल्या वृत्तीतील बदल घडवून आणून अंतरंगी अखंड समाधान मिळवू शकतो. या समासाचं थोडंसं सूक्ष्मचिंतन मनन करून आपल्यात काय बदल घडतोय का, जगज्योतीचा अनुभव येतोय का हे पाहणं मोठं कौतुकाचं रंजक असं ठरेल. समर्थ सांगतात की परमात्म्याकडं कर्तेपण देता येत नाही आणि मूळ माया तर अस्तित्वातच नाही, पण ती वायू स्वरूपात असून सृष्टी विकासाची बीज अंतरंगामध्ये धारण करून असते. परब्रह्मावर जणू ती एक आवरण घालते आणि त्या परमतत्वाची नानाविध रूपं निर्माण करत वायू रूपात पुढं जात राहते. आपण त्या रूपांना बाह्यांगावरून ओळखतो, पण त्या साऱ्यांच्या अंतर्यामी भगवंतच वास करत असतो. याकडं मात्र आपलं दुर्लक्ष होतं. म्हणूनच संत चोखामेळा यांच्या एका अभंगातून आपल्याला सावध करताना ते सांगतात, उस डोंगा परी रसनोई डोंगा
काय बोललासी वरलियास रंगा. बघा, सृष्टीतील प्रत्येक घटक परब्रह्माहून वेगळा आहे, निराळा आहे, असाच आपला समज असतो. मूळ मायेनं निर्मिती केली असं म्हणताच आपली कल्पनाशक्ती पुढं सरसावून जोमानं कामाला लागते. ब्रह्मा, विष्णू, महेश मूळ मायेच्या आधारे व्यक्त झालेली परब्रह्माचीच रूपं आहेत. पण आपल्याला ते ज्ञात नसल्यामुळं आपण त्यांना मायेच्या कक्षेत ओढतो आणि त्यांच्याकडे वेगवेगळे 3 देव अशा दृष्टीनं बघतो. हे घडतं मूळ मायेमुळं, हे घडतं मायेमुळं. आपण तिचं अस्तित्व मान्य केलं म्हणून तिनं एकच एक असणाऱ्या परब्रह्माची वेगळी रूपं समोर आणली आणि त्यांनाच आपण सत्य मानून बसलो. कल्पनेनं आपण त्यांना आढळ स्थान दिलं. अशा रीतीनं कल्पनेच्या मदतीनं ब्रह्मदेवानं सृष्टी निर्मितीचं कार्य पार पाडलं. विश्व उत्पत्तीचं हे रहस्य समर्थांना आपल्याला सांगायचं आहे. एकोहम बहुश्याम म्हणजे एकाचं अनेक व्हावं ही परब्रह्माची इच्छा, त्याचा सत्य संकल्प, त्याची ही इच्छा म्हणजेच मूळ माया होय. ही मूळ माया परब्रह्माची नानाविध रूपं निर्माण करते. याचाच अर्थ असा की भगवंतच वेगवेगळी रूपं धारण करू लागतो, कारण नुसत्या धारणाशक्तीकडून कार्य घडू शकत नाही. त्यासाठी परमात्म्याचं अधिष्ठान हवं. थंडीच्या दिवसात धुक्याच्या दुलईमध्ये डोंगर कपारींचं सौंदर्य झाकलं जातं, पण सूर्यकिरणांमुळं धुकं विरू लागताच वसुंधरेचं, पृथ्वीचं मोहक रूप आपल्या नजरेला पडतं. त्याप्रमाणे सृष्टीत एकच परब्रह्म सर्वत्र भरून आहे, पण त्यावरील मूळ मायारूपी दुलईमुळं, धुक्यामुळं परमात्म्याचं सत्य स्वरूप न दिसता आपल्याला त्याची वेगवेगळी बाह्य भासमान रूपं दिसतात. या द्वैताला आपली कल्पनाच कारणीभूत असते. ब्रह्मदेव सृष्टीचा निर्माता आहे, ही देखील आपली कल्पनाच आहे. त्यानं खरंच सृष्टी निर्माण केली असेल का? मूळ मायेच्या आधारे जाणीव रूपानं परमात्माच सर्वत्र नांदतोय का? निरनिराळे देह धारण करतोय का? त्याला आवश्यक ते काय, पण तो हे कसं करू शकतो, असा प्रश्न आपल्या मनात येणं साहजिक आहे. पण म्हणूनच समर्थ आपल्याला ते पुढं सूत्र समजून सांगतायत. समर्थ पुढे म्हणतात, त्या निरामध्ये जीव असती, पाहो जाता असंख्याती, त्या विशाळ जीवांची स्थिती कोण जाणे. म्हणजे समर्थ म्हणतात की अशा त्या पाण्यात सुद्धा अनेक जीव आहेत. त्या सर्व महाप्रचंड जीवांची वस्तुस्थिती कोण जाणतो. जेथे जीवन तेथे जीव हा उत्पत्तीचा स्वभाव, पाहता याचा अभिप्राव उदंड असे. म्हणजे ज्या ठिकाणी जिथे कुठे पाणी असते त्या ठिकाणी जीव असतातच असा मुळी कुठेही नियमच नाही. या आप तत्वामागचे जे रहस्य आहे ते अत्यंत गहन आहे. पृथ्वी गर्भी नाना निरे, त्या निरामध्ये शरीरे, नाना जिनस लहान थोरे कोण जाणे. म्हणजे पृथ्वीच्या पोटातही अनेक जातीचे पाणी आहे आणि त्या पाण्यात प्राणी आहेत. तसेच लहान मोठे पुष्कळ पदार्थ आहेत, ते सुद्धा कोणी जाणत नाहीत. एक प्राणी अंतरिक्ष असती, तेही नाही देखील क्षिती, वरीच्या वरी उडवून जाती, पक्ष फुटल्यानंतरे. म्हणजे काही प्राणी अंतराळात अतिशय उंचावर असतात, त्यांनी जमीन कधी पाहिलेली नसते. त्यांची अंडी खाली पडताना वरच्या वर फुटून पिल्ले. म्हणजे वेदांमध्ये अशा पक्ष्यांचे वर्णन आहे. त्यांचे नाव होमा असं असते, असं वेदांमध्ये आहे. तर त्यांचे सध्याचे नाव आपण फ्रिगेट असे आहे. तर ते पिल्ले बाहेर येतात, अदांतरी असतानाच त्यांना पंख फुटतात
व ते पुन्हा वरच्यावर ओढून जातात. नाना खेचरे आणि भूचरे, नाना वनचरे आणि जळचरे, 84 योनी प्रकारे कोण जाणे. म्हणजे 84 लक्ष योनींमध्ये किती प्रकारचे आकाश संचारी, जमिनीवर वावरणारे, जमिनीवर राहणारे, रानावनात राहणारे आणि पाण्यातच जगणारे, पाण्यात उदरनिर्वाह करणारे असे किती प्राणी आहेत. त्या सर्वांचे ज्ञान कुणालाही नसते. उष्ण तेज वेगळे करुनी, जेथे तेथे जीव योनी, कल्पनेपासून होती प्राणी कोण जाणे. म्हणजे एक उष्ण असे तेज तत्व सोडून इतर सगळ्या ठिकाणी जीवसृष्टी आहे. तशीच काल्पनिक जीवसृष्टीसुद्धा आहे, पण तिचे ज्ञान कोणालाच नाही. सप्तकुंचक ब्रह्मांड, त्यात सप्तकुंचक पिंड, त्या पिंडामध्ये उदंड प्राणी असती. म्हणजे ब्रह्मांडाभोवती 7 प्रकारची आवरणे, म्हणजेच 5 महाभूते, अहंकार आणि महत्त्व हे आहेत. त्यातील पिंडाभोवतीसुद्धा 7 आवरणे आहेत. त्या पिंडात अगणित प्राणी आहेत. पहा, समर्थ पुढे सांगतात, जिथं माणसं वेगवेगळी शरीरं धारण करतात, परकाया प्रवेशही करतात, तिथं जगदीशाला अशक्य ते काय आहे. तोच मूळ मायेतून जाणीवरूपाच्या आधारे ब्रह्मांडात विस्तारतो, त्याचा सत्य संकल्प साकारतो, त्यातूनच अनंत प्रकारचे जीव निर्माण होतात. सृष्टीच्या निर्मितीमागं केवळ निमित्त म्हणून ब्रह्माला पुढं केलं, पण सृष्टीचा निर्माता मी नसून त्यामागं कुठली तरी अनाहूत शक्ती आहे असं ब्रह्मदेवानं स्वतः सांगितल्याचा उल्लेख भागवतात आहे. वायुस्वरूप जाणीवेनंच ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे देह धारण केले आणि ब्रह्मानं सृष्टी निर्मिती केली असं समर्थ सांगताहेत. ब्रह्मानं विश्वाची कल्पना करतात त्याच्या इच्छेप्रमाणे हे विश्व, त्यातील पशुपक्षी, कृमी, कीटक निर्माण झाले. नर मादी अशी जोडी असणारे अंडज, जारज, घामापासून निर्माण झालेलं स्वेदज, वायूपासून निर्माण झालेले उद्वीज असे अनंत प्रकारचे प्राणी या सृष्टीमध्ये तयार झाले. हा खरं तर परमात्म्याच्या कल्पनेचाच विलास आहे. त्याला अनंत प्रकारांनी नटायची इच्छा होती, म्हणून तो अवघ्या प्राणीमात्रांमध्ये शिरला आणि भोगांचा भोक्ताही बनला. अशा कल्पनाधिष्ठित सृष्टीला सत्य मानणं, मी म्हणजे देह या भूमिकेला कवटाळणं, सृष्टीत घडणाऱ्या सुखदुःखांच्या गोष्टींनी कष्टी होणं, हा खरं तर आपला भ्रमच आहे. तोच भ्रम आपला समर्थ या समासातून दूर करत आहेत. समाजाच्या सूक्ष्म चिंतनातून दूर व्हावा असं ते समर्थांना वाटतं. हा भ्रम दूर व्हावा. मी देह नाहीच, परमात्म्याचा सत्यसंकल्प साकार व्हावा म्हणून त्यानंच मला देह दिला, अन्यथा मी परब्रह्म स्वरूपच आहे. तोच माझ्या अंतरंगात बसून मला नाचवतोय, ही मनोधारणा पक्की व्हायला हवी. विश्वातील घडणारी प्रत्येक सुखद दुःखद घटना भगवंताच्या सत्यसंकल्पनाचाच एक भाग असते. त्याच्या इच्छेशिवाय झाडाचं पानही कधी हलू शकत नाही. तो दिग्दर्शित करत असलेल्या विश्वमंचावरील महानाट्यातील मी एक लहानसं पात्र आहे. त्याचा सत्यसंकल्प पूर्णत्वाला जावा म्हणून त्यानं मला छोटीशी भूमिका दिलेली आहे आणि ती तो माझ्याकडून करवून घेतोय. याचं सदैव भान मनुष्यानं ठेवायला हवं. याचं सर्वांना सदैव भान असावं. मी जीव आहे, म्हणजे मी जीव आहे, मी देह आहे, मी मोठा कोणीतरी करता आहे, या भ्रमानं करते पण माझ्याकडं घेऊन मीच हा द्वैत पसारा निर्माण केला आहे, परंतु मी केवळ त्याचाच आहे अशा शरणागत भावनेतून त्याच्या इच्छेत आपली इच्छा मिसळून राहायला सुरुवात करतो, तेव्हा माझ्याकडं हे द्वैत भरलं विश्वच नाहीसं होतं. अज्ञानवश
मायेनं पांघरलेलं आवरण आपसूक बाजूला होतं आणि सर्वत्र परब्रह्माचं दर्शन होऊ लागतं. शरणागतीच्या खुरप्यानं कल्पना भ्रमरूपी तण वेळच्या वेळी काढून टाकलं आणि नामस्मरणरूपी जलाचा चिडकावा अखंड सतत चालू होत राहिला तर अंतरंगातील जाणीवरूपी बीज चटकन अंकुरेल, वेगानं फोपावेल. त्याच्या जोपासनेत जीवनातील चिंता, काळजी, भ्रम, भ्रांत कुठं पळून जातील याचा पत्ताही लागणार नाही. पहा, सृष्टी तसंच मनुष्याच्या उत्पत्तीचं रहस्य, सूक्ष्मजीवांचं रहस्य उलगडून दाखवणं हाच या समासाचा खरा हेतू आहे. या दृष्टीनं संत हरिस्वरूप असणाऱ्या या सृष्टीकडे कसं पाहतात याचा विचार आपण करत आहोत. तर्कावर आधारित उत्क्रांतीवादाला प्रमाण मानून सृष्टीचा विकास होत गेला असं आपण मानतो, पण वस्तुस्थिती तशी नसून संतांच्या दृष्टीनं सृष्टीची निर्मिती म्हणजे परमात्म्याच्या सत्यसंकल्पाचा विस्तार आहे. परब्रह्माच्या अनेक होण्याच्या इच्छापूर्तीसाठी मूळ माया निर्माण झाली. तिनं वेगळं असं काही केलेलंच नाही, केवळ परब्रह्मावर एक आच्छादन घातलं. त्यामुळं मूळ परब्रह्मातच आपल्याला वेगवेगळ्या रूपात, आकारात दिसू लागलं. त्यामुळं त्याचं मूळ वेगवेगळ्या आकारात आपल्याला दिसू लागलं. ही सारी रूपं त्या एकाच एक भगवंताचीच आहेत, पण मूळ मायेच्या अज्ञानरूपी आवरणामुळं आपण त्या रूपांना वेगवेगळी नावं दिली, गुणधर्म दिले. अंडज, जारज, स्वदेज, स्वेदज, उद्वीज अशा बीजातून जीव निर्माण झाले. यात खरं तर उत्क्रांती किंवा क्रमविकास नाहीच. भगवंताची इच्छा मूळ मायेनं ब्रह्मादेवाकरवी तात्काळ साकार केली. ब्रह्मदेवाची ही एक कला आहे, विद्या आहे असं समर्थ आपल्याला या ठिकाणी सांगतात. समर्थ शेवटी म्हणतात, उगेची कासयात तंडावे, मोडा अहंतेची पुंडावे, विवेके देवास धुंडावे. हे उत्तमोत्तम म्हणजे त्यासाठी विनाकारण वादाविवाद करून भांडत का बसावे, अहंकाराचा जोर मोडून काढावा आणि विवेकाचा मार्ग धरून देवाचा साक्षात्कार करून घेण्याचा प्रयत्न करावा. ही गोष्ट सर्वात उत्तम आहे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्मजीव निरूपणनाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.